हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहा. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल. महादेवांना ही प्रार्थना करते, आज आई माऊलीला मी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात तुमचा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि खूप भरभराटीचा जाऊ. आमच्या गावात आहे पालखी, तर आलेली नाही अजून, कारण सकाळी निघाली ती गव्हाणपड्यातून. मुलुंड, नवघर, गव्हाणपडा आणि नाणेपाडा अशी आमची पालखी. पहिले जाते गव्हाणपड्यातून निघते, नंतर मग येते नाणेपाड्यातून येते आमच्या गावामध्ये नवघरमध्ये. तर अजून काही पालखी आलेली नाही आहे. आता वाजलेले आहेत 8. ठीक आहे, तर 8 वाजलेले आहेत, पण अजून काही पालखी गावामध्ये आमच्या आलेली नाही आहे. तर आम्ही सगळ्यांनी आमच्या 3 गावांच्या मिळून या अशा छानपैकी सुंदर अशा छान साड्या आहेत. आता मी पण छान तयार झालेली आहे खालतीच जायसाठी. आता मी तुम्हाला थोड्याच वेळात सगळं काही माझ्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे. काय काय सुंदर सुंदर सगळ्यांनी छान, अगदी छान नटून तटून हेअरस्टाईल करून मस्त छान तयार झालेले आहेत. परत जिथे पालखी थांबणार आहे ते पण दाखवणार आहे. आमच्या इथे शाळेचं ग्राउंड आहे मोठं, तिथे पालखी थांबते. तुम्हाला गेल्या वर्षी बघायला भेटलाच असेल माझ्या व्लॉगमधून. तर चला आता उशीर न करता आपण पटापट जाऊया. तिथे पहिल्या गल्लीमध्ये आमच्या इथे खूप छान मस्त अशी छान तयारी केली आहे पालखीच्या आगमनाची. आमचं अजून पालखीचं आगमन काही झालेलं नाही आहे, उशीर झालेला आहे. तर चला आता आपण पण उशीर नाही करूया आणि जाऊया पालखी बघायला. तर चला सगळ्यांनी एकदा माझ्याबरोबर बोला बरं का. आई माऊलीचा उदो 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 खिरा माते की जय. चला आता मी तुम्हाला दाखवते सगळं काही. माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सगळं छान छान बघायला भेटणार आहे आज. आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. चला, आणि नवीन चॅनलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग निघूया का? चला. तर इथे रांगोळी काढलेली आहे बघा, किती छान रांगोळी काढून ठेवलेली. आगमनासाठी पालखी अजून काही आलेली नाही आहे. ही आमची रेखाताई रांगोळी काढतीये बघा. नमस्कार नमस्कार. आम्हाला फोटो काढतो. या आमच्याकडे पालखीला सांग. हो, पालखीला चालू आहे तुमच्याकडे. हो, ए तुमच्याकडे आमच्याच गावातली आहेत ना, आणि तुमच्याकडे काय बोलतोस? चला आता आपण पुढे जाऊया. तिकडे बँड वगैरे सगळं वाजतं. पालखी आलेलीच आहे, येते थोड्याच वेळात येईलच. अनाऊन्समेंट झालेली आहे. चला तर आपण पण जाऊया पुढे पटापट. ही आमची मामी आहे. माझा तरी फोटो काढ बोल. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ मध्येच घेतलं ना. घेतलं काय मग बस ते ना. सगळे वाट बघताय पालखीची. चला पुढे जाऊया. छान सगळेजण तयार झाले बघा. सार्थक
सगळेजण आरतीसाठी तयार आहेत. हे बघा, किती छान तयार झालेले आहेत. काय करू तर मंडळी, आता अशा प्रकारे आमच्या गावामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे. बघा, JCB मधून दोन्ही साईडनी असे फुलांचा वर्षाव करत पालखीचं आगमन झालेलं आहे. पालखीचं स्वागत केलेलं आहे. आमच्या गावातल्या या तरुण पिढीने सुंदरपैकी स्वागत केलेलं आहे. सगळ्यांचा उत्साह बघा अगदी ओसंडून वाहतोय. अगदी आई माऊलीला बघून, पालखी बघून आई माऊलीची सगळे दंग झाले, खुश झाले आणि इतके खुश होऊन सुंदर नाचत होते का काय सांगू. इतकं छान वाटत होतं. सगळ्यांच्या तंद्रीत होते अगदी मस्त. मुलं म्हणू नका, लहान मुलं, बायका, मुली सगळे खूप छान दंग होऊन नाचत होते. खूप सगळ्यांनी मजा केली आणि अशा प्रकारे आगमन आमच्या गावामध्ये आई माऊलीच्या पालखीचं झालेलं आहे. बघा किती छान दिसते. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय.
आईमाऊलीची पालखी आता बरोबर शाळेकडे पोचलेलीच आहे. थोड्याच वेळात आता ती येईल आहे, पण त्याच्या आधीच ते सगळेजण स्टेजवर जाऊन पालखीची वाट बघत बसलेले आहेत. आमच्या इथूनच्या शाळेच्या मैदानात ह्या बघा, यांच्या किती छान दिसत आहेत बघा, तयाऱ्या करून सुंदर दिसत आहेत. अगदी व्हाईट साड्या नेसून अगदी छान दिसत आहेत. अगदी त्या DJ जी गाणी लागली त्याच्यावर ठुमकत आहेत, अगदी मस्त नाचत आहेत. सुंदर, किती सुंदर दिसत आहेत बघा व्हाईट साड्यांमध्ये. आणि सगळेच जण लाईनीमध्ये इथे उभे आहेत, वाट बघतायत आई माऊलीच्या पालखीची. गावात तर दाखल झालेलीच आहे, पण हे सगळेजण लाईनीत उभे आहेत दर्शनासाठी. खूप मोठी रांग लागलेली आहे. या बघा, ह्या आमच्याच मुली आहेत, हसतायत बघून. सगळेजण ते DJ लागलाय ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सुजल, DJ सुजल असं नाव आहे या DJचं. खूप छान असं मस्त अगदी दणदणून वाजत होतं, खूप छान वाटत होतं. हे बघा, सगळेजण, सगळ्या बायका आहेत ना, सगळ्या दर्शनासाठी रांगेत उभ्या आहेत. हे बघा, DJ सुजल त्यांचा DJ होता. खूप छान, अगदी इतका सुंदर वाजत होता ना की अगदी छान मस्त वाटत होतं, किती प्रसन्न होत होतं. आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी, छान अगदी त्यांची म्हणजे अगदी व्यवस्था खूप छान केलेली होती. आणि पुढे खाण्यासाठी पण सगळं काही आहे नाश्त्याचं, तेही तुम्हाला मी दाखवणार आहेत. हे बघा, सगळेच जण रांगेत उभे आहेत. थोड्याच वेळात आता हे सगळे पालखीच्या आधी होते, हे सगळेजण हळूहळू मैदानात इथे दाखल झालेले आहेत. सो चला बघा तुम्ही पुढे काय काय होतंय ते. थोड्याच वेळात पालखी येईल, ते पण बघायला भेटेलच तुम्हाला. चला आता हा बघा, इथून चालू होतोय जेवणासाठी, म्हणजेच नाश्ता वगैरे सगळ्याचा स्टॉल आहे. हे गावातलेच आहेत सगळे आमच्या. इथे ठेवले होते पुलाव भात होता आणि छोले होते सगळ्यांना खाण्यासाठी. तर सगळ्यांनी त्याचा छानपैकी आस्वाद घेणारच आहेत सगळेजण. अजून त्यांनी स्टॉल चालू केले नव्हते तिथे जेवणाचा, आणि बाकीचे स्टॉल पण दाखवते मी तुम्हाला आता. चला, हे बघा, सगळेजण ते आहेत इथे. आहे थंडगार पेय, सरबत ठेवलं होतं प्यायला. आणि इथे पुढे आहेत हमारा इलाकावाल्या सगळ्या महिला मंडळ. आमचं हमारा इलाकावालं महिला मंडळ, त्यांनी ठेवले होते कलिंगड खायला. सगळ्यांसाठी कलिंगड होते खायला. हे बघा, खूप छान गोड गोड कलिंगड आहे, सगळ्यांनी खाऊन घ्या. हो, खावा. मनोजबाई आमचे, हे सगळे हमारा इलाकावाल्या महिला मंडळ आहेत. किती छान दिसत आहेत, एक साड्यांमध्ये सुंदर दिसत आहेत. हे बघा, एकीकडे खाणं चाललं आहे, एकीकडे मजा चालली आहे छानपैकी. आणि या आमच्या प्रमिला वहिनी कलिंगड कापतायत, एकीकडे खाणं चाललं आहे, एकीकडे देणं चाललेलं आहे सगळ्यांना. हे बघा, हिचं मजा बघा, हिला पण बघायचं आहे. कलिंगड उचल आता. किती छान, मस्त. आणि सगळेजण म्हटले हमारा इलाका हे हमारा कलिंगड, असे सगळेजण बोलत होते. छान असे मजा करतायत. किती छान मजा केली बघा सगळ्यांनी. आता दुसऱ्या स्टॉलवर पण आपण जाऊया. चला, दुसरा स्टॉल आहे इथे आहे ताक. सगळ्यांसाठी ताक ठेवलेलं आहे, त्याचा आस्वाद सगळेजण घेत आहेत ताकाचा. खूप छान आहे ताक. हे बघा, नाचत नाचत घेत आहेत ताक. सगळ्यांना देत आहेत ताक प्यायला. थंडगार असं ताक होतं, छान होतं, टेस्ट छान आहे त्याची. आता पुढचा स्टॉल बघूया आपण, कुठला आहे तो. पुढे आहे त्याच ताकाच्याच बाजूला ठेवलेले आहे टरबूज. हे बघा, ही आमच्या प्रमिला वहिनीची बहीण आहे, यांनी ठेवलेले आहेत हे टरबूज सगळ्यांसाठी खायला. खूप फळं वगैरे खूप होती, छान छान. आणि पुढे आता आहे शिऱ्याचा स्टॉल आहे प्रसादाचा. या आहेत आमच्या उषाताई. खूप छान शिरा बनवला होता त्यांनी प्रसादासाठी, सगळ्यांसाठी ते होता शिरा. खूप छान आहे तो शिरा, मस्त टेस्टी झाला होता, अगदी पायनॅपलचा. या आमच्या उषाताई आहेत, ही त्यांची सून आहे. हे बघा, शिरा बघा किती छान दिसते की नाही, मस्त, वाव. आता चला पुढच्या स्टॉलवर बघूया काय आहे. पुढच्या स्टॉलवर आहे कांदे पोहे. कांदे पोह्याचं स्टॉल आहे. म्हणजे काय खायचं आणि काय नाही खायचं. फक्त त्यांनी जेवणाचा स्टॉल आहे ना तो चालू केला नव्हता, कारण पालखी अजून आली नव्हती. आरती झाल्यानंतर मग जेवणाचा स्टॉल त्यांनी चालू केला होता. तोपर्यंत हा बाकीचा सगळा नाश्त्याचा स्टॉल चालू होता. कांदे पोहे पण खूप छान टेस्टी होते, खूप छान लागत होते कांदे पोहे पण. आता पुढे आहेत गुलाबजाम.
गुलाबजामचा स्टॉल. हे बघा, तिला सांगितलं उघडून दाखव, ती बोलते मला जाम आहेत, पक्क आहेत. छान. चालू झालेली आहे. वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. ओम महिषासुरमर्दिनी गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी त्रिभुवन भूनी माता तुझैसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. सारी विवाद करिता पडलो प्रवाही. तू भक्ता लागे भाव सिरवलाई. जय देवी महिषासुरमर्दिनी. ओ महिषासुरमर्दिनी गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाचा. देशापासून थोडी थोडी पाशा. अंबे
तुझं वाचून कोण पुरे माऊलिये माझे माऊलिये दोन्ही घर जोडून तुमची वाट मी पाये आलिया गेली आधी लाडी निरोप आंबे लाडी निरोप कारल्यामध्ये आहे माझी एकटी रामाय एक विरा देवी माझे माऊली दोन्ही करतो तुम्ही तुमची वाट आहे. इथे आमची ताईसुद्धा आली होती. त्यांच्या नानापाड्यात सुद्धा पालखी आलेली, पण यावर्षी पहिल्यांदा आमच्या गावात ते आले होते पालखीला. हे बघा, ही आमची प्रीतीताई, तिची नणंदबाई आहेत. खूप छान आम्ही सगळेजण उभे होतो. तिथेच आम्हाला भेटल्या ह्या दोघी तिघी जणी. तिची मामी होती. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त नाचलो थोडा वेळ. हे बघा, कॅमेरा दिला मी, विधीच्या हातामध्ये मोबाईल दिला माझा, आणि मी पण मस्त नाचण्याचा मजा घेतली, नाचायची. थोडा वेळ नाचलो. इथे भाऊजी होते आमचे, ही ताईची जाऊबाई होती. असं आम्ही छान असं एकत्र नाचण्याचा आनंद घेतला. हे बघा, आम्ही सगळेजण असे नाचलो. नंतर जयला पण घेतलं तिने नाचायला. गेल्या वर्षी जय नव्हता आमचा पालखीला, यावर्षी आहे, म्हणून मस्त आम्ही त्याला पण नाचायला घेतलं जरा. थोडे दिवसांनी तो पुन्हा लंडनला जाणार आहे रिटर्न. असं सगळे आम्ही छान नाचलो बघा. बरं वाटलं जरा थोडंसं नाचून. नाही तर व्हिडिओ शूटच करत होते सगळ्यांचे, काय नाचायला भेटत नव्हतं. थोडासा नाचायचा आस्वाद घेतला मी पण. मस्त नाचलो, छान बरं वाटलं, मज्जा आली. एकदम मस्त वाटत होतं त्या डीजेवर नाचायला. हे बघ, नाचताय बघा, इतके सगळा पब्लिक, सगळेजण खूप नाचत होते. हे बघा, थोड्या वेळाने आमची जयू पण आली. ही आमच्या मावशीची मुलगी आहे, ती पण आली नाचायला. हे बघा, चला आता हे नाचतायत छान मस्तपैकी. छान आम्ही नाचलो, एकदम मज्जा केली. थोडा वेळच नाचलो, जास्त वेळ नाही नाचलो. थोड्या वेळाने नंतर मग तिला जायचं होतं. हे बघा, किती पब्लिक नाचत होता, बाप रे बाप, सुंदर नाचत होते सगळेजण. आपल्या लाडाचे नगरसेवक माननीय श्री अनिल शंकर साहेबांचा 9वा स्पोर्ट्स क्लबतर्फे हार्दिक स्वागत.
माते की जय. चॅनलचं नाव काय? शिप्रा व्लॉग्स. शिप्रा व्लॉग. शिप्रा ब्लॉग्स. शीतल प्रवीण याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मंडळी, आता हे सगळेजण चाललेले आहेत तुंगतेश्वराच्या देवळामध्ये चाललेलो आहोत आम्ही. पालखी आज तिथे वास्तव्य करणार आहे, आज तिथे थांबणार आहे पालखी आणि उद्या संध्याकाळी निघणार आहे पदयात्री सगळेजण तिकडून पालखीबरोबर. आता थोड्या वेळाने मी दाखवेनच तुम्हाला. आता आम्ही पण चाललेलो आहोत. शंकराचं देऊळ आहे आमच्या इथे मुलुंडमध्ये, तुंगतेश्वराचं. तिथे आज पालखीचं तिथे थांबणार आहे. आज सगळेजण चाललेले. पालखी मागे आहे आमच्या, पालखी मागे आहे अजून. एक आम्ही नाही पुढे चल. आम्ही पुढे चाललोय आणि पालखी आमच्या मागे मागे. अर्धे मंडळी पुढे गेलेले आहेत आणि आम्ही मागे आहोत. जावा 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 जावा. आम्ही इथे देवळात आलेलो आहे. आमच्या संभाजीला तुंगतेश्वराचं मंदिर आहे. तिथे आता पालखी आज वास्तव्य करणार आहे. थोड्याच वेळात इथे पालखीचं आगमन होणार आहे. पालखी येईल आता इथे थोड्याच वेळात. तिथे मध्ये एकीकडे स्टॉप घेतला आहे पालखीने. सगळेजण पाया पडत आहेत. इथे गव्हाणपाड्यातले अर्धे जण राहिले, भोईरनगरचे, म्हणून पालखी तिथे थांबलेली आहे. आणखीन एक म्हणायचं झालं तर, तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पालखीवाले आलेले आहेत आतमध्ये. हे महादेवांचं देऊळ आहे. हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. हे बघा, पालखी आता आलेली आहे. थोड्याच वेळात आतमध्ये येईल आणि हे बघा आली बघा. आणि इकडे पालखी ठेवणार आहे. हे आहे महादेवांचं देऊळ. मला पण मला पण
चला मंडळी, तर मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते आहे, कारण आता मी उद्या काही येणार नाही आहे इकडे. पालखी निघेल तेव्हा बघू, जमलंच तर दाखवता आलं तर आलीच तर दाखवेन मी तुम्हाला. पण आता मी इथून देवळातून निघालेली आहे घरी जायला. हे बघा इकडे बसलेत अजून सगळे. दिसताय का? दिसताय? ते सगळे बसलेले आहेत. व्हिडिओ बंद आहे, चालू तर करा. चालू आहे. आता तुम्ही जे बोललात ते येईल. चला मंडळी, मजा मस्करी भरपूर झाली. उशीर झालेला आहे, आता 11:30-12 वाजायला आलेले, त्याच्यामुळे आता घरी निघतो आहे आम्ही. चला, पुन्हा भेटूया आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. चला, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला, बाय.